आणि कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया. मला वाटतं तो तीन पक्षांच्या आघाडीचा काहीतरी मेळावा होता. मला काही त्याची कल्पना नाही. आणि काहीतरी नवा चेहरा जाहीर करावा वगैरे या मुद्द्यावर तर तो होता. त्याचं काय झालं मला, कारण मी उपस्थित नव्हतो, पण मी वर्तमानपत्रात वाचलं त्यावरून एवढंच दिसतं की ती त्यासाठी काहीतरी तो होता. इतर छोटे घटक सामाजिक प्रश्नावरती इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राजकीय याच्यावरती सुद्धा अनेक भेटी झालेल्या आहेत. आज राज ठाकरेंसोबत राजकीय काही झालं का विधानसभेच्या दृष्टीने? बघा, सामाजिक सलोखा हा राजकीय संवादातूनच होतो आणि राजकीय नेते त्यासाठी काम करू शकतात, त्याची मला खात्री आहे, माझी धारणा आहे. आणि म्हणून मी भेटतो. मी काय राज ठाकरेंना आज भेटलो, अनेकदा भेटलो, तुम्ही पाहिलं मला. महाविकास आघाडीतून बाहेर पडले असं म्हणायचं का? आणि महायुतीच्या जवळीकता ते महाविकास आघाडी ठरवेल काय करायचं ते. तुम्ही जाहीरपणे अजूनही महाविकास आघाडीला समर्थन देणार आहात का? विधानसभेमध्ये त्यांच्या सोबतच राहणार आहात का? माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राचे प्रश्न आता महत्त्वाचे आहेत. या देशामध्ये हुकुमशाही वृत्तीला व्यसन बसावी, भारतीय संविधानातली मूल्ये कायम राहावीत, यासाठी देशातल्या जनतेने संविधानाच्या बाजूने, इंडियाच्या बाजूने मतदान केलं. त्यासाठी आम्ही त्यासोबत होतो, इंडियाच्या सोबत होतो. आता ती निवडणूक संपलेली आहे. आता महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या पुढे प्रश्न आहे तो इथला सामाजिक सलोखा टिकवणं आहे. त्याच्यामध्ये वैमनस्य निर्माण करणं, त्याच्यामध्ये वितृष्ट निर्माण करण्याची जी प्रवृत्ती सुरू आहे तिलाही व्यसन बसली पाहिजे. त्यासाठी जास्त काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं. काल मवियाच्या बैठकीला छोटे घटक पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. कालच्या बैठकीसाठी किंवा मेळाव्यासाठी तुम्हाला निमंत्रण होतं की नाही? नाही, मला जयंत पाटील ज्यांचा पराभव झाला त्यांच्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली की छोट्या पक्षाला नेहमी डावललं जात आहे महाविकास आघाडीकडून. ते देखील उपस्थित होते या बैठकीत, या मेळाव्यासाठी. त्यांनी देखील पाठिंबा दाखवलाय पराभव सहन करून देखील. नाही, महाविकास आघाडी थोडी हवेत असेल, पण दोन गोष्टी आहेत. एक तर इथल्या वंचितांच्या बाबत आणि इथल्या अल्पसंख्याक समुदायांच्या बाबत आणि इथल्या प्रश्नांच्या बाबत आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हा माझा आग्रह राहील. तुम्ही हुकुमशाहीचा उल्लेख केला. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तुमच्या गाठीभेटी मुख्यमंत्री असतील किंवा महायुतीचे नेते असतील यांच्याशी जास्त वाढताना पाहायला मिळतात? नाही, मी सगळ्यांशी भेटत असतो. माझी भूमिका राजकीय ही कायम राहिलेली आहे. मी त्यात तसोबरी बदल करत नाही. समाजवाद आणि सेक्युलरिझम ही दोन्ही माझ्यासाठी जीवनमूल्य आहेत. त्या मूल्यांच्या प्रती मी कधीही तडजोड करत नाही. तुम्ही तिसऱ्या आघाडीतून जी आहे ती निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. अजून काहीच आहे. मी काय म्हटलं, निवडणूक फार लांब आहे. 3 महिने आयोगाने आता 3 महिने पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता ती चर्चाच लांबली. आजची भेटी तिसऱ्या आघाडीसाठी होती. मी काय म्हणालो की सामाजिक सलोख्यासाठी जे लोक प्रयत्न करू शकतात आणि ज्यांचा महाराष्ट्र ऐकतो अशापैकी. तर आपण बघतोय राज ठाकरेंच्या भेटीनं आता चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली असं त्यांनी म्हटलं. सोबतच सेक्युलरिझम हा माझ्या राजकारणाचा पाय आहे, तो मी कधीच बदलणार नाही असंही त्यांनी म्हणताना एकीकडे असं सूतोवाच केलं की लोकसभेत आम्ही इंडिया आघाडी सोबत होतो आणि त्यावेळेला संविधानाच्या बाजूने लोकांनी मतदान केलं. मात्र आता प्रश्न महाराष्ट्राचे आहेत आणि मला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आहे, त्यासाठी लढायचे असं कपिल पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ते स्पष्ट जरी अजूनही महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचा सूतोवाच करत नसले तरी त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, राज ठाकरेंच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय याबाबत मात्र त्यांनी स्पष्टता दिलेली नाही.